नोटीस दिली कायद्याने 15 दिवस त्याला जाहीर प्रकटन काढायला पाहिजे होतं, नंतर पाडायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये सर्वे करायला पाहिजे होता अतिक्रमण मध्ये कोण कोण आहे, अतिक्रमण धारक कोण कोण आहे, सगळ्यांची कारवाई करायला पाहिजे होती. असं हेतू पुरस्कार एकाच जणाला टार्गेट करून काय साध्य करणार हे लोक? पहिले नोटीस द्यावं लागते, तुमचं घरातलं काय सामान काढून घ्या. म्हणजे हे हुकुमशाही झाली का? रात्रीच्या वेळेस घटना किती वाजता झाली? रात्री 8 वाजता. माझं म्हणणं आता सरकारनं तुम्ही आणलंच ना वरून पाडायचं, मग तेच काय करायचं ते करते. आपल्या सारखेच तेच काम नव्हतं. माझा अजून पसारा बॅटरीला फोडायचा, तोडायचा, एकला फोटो फेकायचा काहीच कारण नव्हतं ना. दांड्यानं पसारा फोडा पुन्हा. जर बेकायदेशीररित्या जमत असलं तर आपल्या सगळ्या समाजाला विषय बघा, आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. कायद्यानुसार आपण काय करू, नियमानुसार फिर्याद देऊ. पूर्णच काढायला इथून पूर्ण काढायचं म्हणा. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. काय म्हणते मंत्री कुणा आणला आम्ही तर चला भरून आपण मंत्री संत्री सगळे माझे मित्र. आता फोन लावला मंत्री बोलतो मी फडणवीस साहेबांचे पीएन ना बोलतो. माझे सगळ्यांशी संबंध तो विषय नाही, पण कायदा कायदा असतो. कायद्याच्या चौकटीत राहून आपण कायद्याचं पालन करतोय ना. तुम्ही डायरेक्ट असं दुसरे गावाचे लोक येऊन भांडे कुंडे फेकताय म्हणजे सत्य संबंधित रात्री कोणतं अतिक्रमण काढायचं झालं? आमच्या बाया बहिणी, आपल्या आया बहिणी रात्री मला आदिवासींना इज्जत नाही का? आया बहिणी आमच्या घरात झोपलेल्या, तुम्ही रात्री दिवसा काढा ना अतिक्रमण काढायचं. हे कोणता कायदा झाला? बोलून घ्या. नाही, बीडीओ साहेबांकडे मी जाणारच आहे, पण माझी पहिली फिर्याद ती बाई कोण सापली? घरात आई आहे त्याची, घरात बायको आहे त्याची, ते सगळे फरार असतील किंवा काही जलत असतील. लेडीज घरात असताना तुम्ही डायरेक्ट भांडे कोंडे फेकून आणि असं डायरेक्ट त्याचं घर तोडताय. बरं त्याच्या एकट्याच तोडताय अतिक्रमणाच्या नावाखाली. आपलं काय म्हणणं, इथून सुरुवात करा.